ठीक आहे, सुरुवात करूया आपण. नेहमी जसं चाळत जातो आपण पानं तसं. युनिट 1 डेटा अँड इन्फॉर्मेशन, त्याच्यात डेटाची डेफिनिशन बघितली होती. डेटा व्हर्सेस इन्फॉर्मेशन, डेटा स्ट्रक्चर्स त्याची डेफिनिशन, डेटा स्ट्रक्चरची डेफिनिशन, क्लासिफिकेशन, लिनियर, नॉन लिनियर, होमोजिनियस, नॉन होमोजिनियस, स्टॅटिक, डायनॅमिक, प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स म्हणजे काय आहे त्याचं एक्सप्लेनेशन, त्याच्यामध्ये क्लासिफिकेशन, कोणकोणते प्रिमिटिव्ह डेटा टाइप्समध्ये येतात आणि कोणकोणते नॉन प्रिमिटिव्हमध्ये येतात. त्यानंतर ॲब्स्ट्रॅक्ट डेटा टाइप, ॲब्स्ट्रॅक्ट डेटा टाइपचं एक्सप्लेनेशन बघितलेलं. ॲडव्हान्टेजेस बघितले होते ॲब्स्ट्रॅक्टचे. त्याच्यामध्ये क्लास हा ॲब्स्ट्रॅक्ट डेटा टाइप म्हणून आपण वापरतो हे आपण इथे बघितलं होतं. डेटा स्ट्रक्चर व्हर्सेस फाईल ऑर्गनायझेशन. डेटा स्ट्रक्चर हे टेम्पररी डेटा ठेवण्यासाठी असतं आणि फाईल ऑर्गनायझेशन हे परमनंटली डेटा स्टोअर करून ठेवण्यासाठी असतं. सो डेटा स्ट्रक्चर प्रायमरी मेमरीमध्ये आणि फाईल ऑर्गनायझेशन सेकंडरी मेमरीमध्ये, हे महत्त्वाचं तिथे लक्षात ठेवण्यासारखं. नंतर आपण ऑपरेशन्सला आलो होतो. ऑपरेशन्स ऑन डेटा स्ट्रक्चर्स, ते सगळे ऑपरेशन्स बघितले होते. त्याच्यामध्ये क्रिएशन, इन्सर्शन, ट्रॅव्हर्सिंग, सर्चिंग, डिलिशन अशी ऑपरेशन्स आपण बघितली होती. आणि नंतर ही बेसिक ऑपरेशन्स झाली, क्रिएशन, इन्सर्शन वगैरे, डिलिशनपर्यंत. बेसिक एडिट करणं आपण ज्याला म्हणतो ते सगळं ह्याच्यामध्ये येतं. आणि त्याच्यानंतरची थोडीशी ॲडव्हान्स वेगळी ऑपरेशन्स म्हणजे मर्जिंग, कॉपिंग, स्प्लिटिंग आणि सॉर्टिंग. आता मुळात ही सगळी फंक्शन्स आपल्याला माहिती आहेत ना, ऑपरेशन्स आपल्याला नावं माहिती आहेत त्यांची. आत्तापर्यंत आपण वापरत आलोय सीमध्ये वेगवेगळे प्रोग्राम्स करायला वगैरे. त्याच्यामुळे त्या नावांवरनं आपल्याला त्याचं काम काय आहे, त्या ऑपरेशनमध्ये नेमकं काय काम केलं जातं, हे आपल्याला लगेच कळून जातं. फक्त ऑपरेशन लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. कारण प्रत्येक डेटा स्ट्रक्चरवरती आत्ता आपण जी ऑपरेशन्स शिकलोय, ही सगळी करणं आपल्याला प्रॅक्टिकलमध्ये अपेक्षित आहे. म्हणजे तुम्ही इथे मी सांगितलं होतं की नाही मला आठवत नाहीये, की ॲरे हे एक डेटा स्ट्रक्चर तुम्ही शिकणार आहात किंवा शिकता आहात. तर ॲरेवरती ही सगळी ऑपरेशन्स तुम्हाला परफॉर्म करायची आहेत आणि तसंच तुमचं प्रॅक्टिकल 1 होतं. ॲरे क्रिएट करायचा, ॲरेमध्ये डेटा इन्सर्ट करून घ्यायचा, ॲरे ट्रॅव्हर्स करायचा. आता ट्रॅव्हर्स करायचा म्हणजे सर्चिंग जर तुम्हाला ऑपरेशन सांगितलेलं असेल किंवा ॲरेचे सगळे एलिमेंट्स प्रिंट करा असं सांगितलेलं असेल, तर याचा अर्थ ॲरेचं ट्रॅव्हर्सिंग तिथे होऊन गेलं होतं. त्यानंतर सर्चिंग चं ऑपरेशन करायला सांगितलेलं असू शकतं आणि त्या ॲरेमधला पर्टिक्युलर एलिमेंट डिलीट करा, असंही सांगितलं जाऊ शकतं. त्यानंतर मर्जिंग, 2 ॲरेज मर्ज करायला येऊ शकतात. एक ॲरे दुसऱ्या ॲरेमध्ये कॉपी करायला सांगितला जाऊ शकतो किंवा एका ॲरेचे 2 किंवा मल्टिपल कितीही तुकडे करायला सांगितले जाऊ शकतात. म्हणजे तो स्प्लिट करायला सांगितला जाऊ शकतो. आणि सॉर्टिंग, त्या ॲरेचे जे काही एलिमेंट्स आहेत त्यांचं असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरमध्ये ते अरेंज करायला सांगितलं जाऊ शकतं. म्हणजे ही सगळी ऑपरेशन्स आपल्याला ॲरे या एका डेटा स्ट्रक्चरवरती परफॉर्म करायचे आहेत. पण फक्त ॲरेवरती आपण हे परफॉर्म नाही करत आहोत. तर जसं आपण ॲरेवरती ही सगळी ऑपरेशन्स, ॲरे या एका डेटा स्ट्रक्चरवरती ही सगळी ऑपरेशन्स परफॉर्म करतोय, तसंच तुम्ही लिंक्ड लिस्ट शिकाल, तेव्हा लिंक्ड लिस्टवरती ही सगळी ऑपरेशन्स आपल्याला परफॉर्म करायची आहेत किंवा आणखीन काय ट्री शिकाल, तेव्हा पुन्हा हे सगळं करायचं आहे. असं एक-एक स्टॅक शिकणार आहात, तेव्हा स्टॅकवरती पुन्हा ही सगळी ऑपरेशन्स परफॉर्म करायची आहेत. अशी आपली प्रॅक्टिकल्स असणार आहेत. सो प्रॅक्टिकल तुम्हाला आत्ताच कळून गेली, की आपली 10-12 जी काही प्रॅक्टिकल्स आपण परफॉर्म करणार आहोत, ती काय असणार आहेत? तर फक्त आणि फक्त डेटा स्ट्रक्चरवरची ऑपरेशन्स. म्हणजे आत्ता हे ज्या 2 स्लाइड्स आहेत, त्या 2 स्लाइड्स म्हणजे आपलं काय असणार आहे? पूर्ण प्रॅक्टिकल असणार आहे. सगळी प्रॅक्टिकल जर्नल्स ह्याच्यावरती डिपेंड असणार आहेत. फक्त प्रत्येक वेळेला बदलणार काय? तर डेटा स्ट्रक्चर फक्त तुमचं चेंज होत जाणार आहे. मग ॲरे, लिंक्ड लिस्ट, स्टॅक, ट्री या सगळ्यावरती आपल्याला प्रत्येक ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे. ओके. त्याच्या पुढचा पॉइंट आपला होता अल्गोरिदम. अल्गोरिदम म्हणजे काय असा प्रश्न आपण बघितला होता तेव्हा आणि त्याची डेफिनिशन पण बघितली होती. अगदी रॉ भाषेत सांगायचं झालं तर अल्गोरिदम म्हणजे एखादा प्रोग्राम, एखादं काम, एखादं टास्क पूर्ण करण्यासाठी ज्या स्टेप्स आपण आधी ठरवून घेतो, जे प्लॅनिंग आपण आधी करून घेतो, ते स्टेप्समध्ये मांडलं आपल्या भाषेमध्ये, हायर लँग्वेजमध्ये जर आपण ते लिहिलं, तर त्याला म्हणायचं अल्गोरिदम. जस्ट अ मिनिट, कोणतरी आत यायची परमिशन मागतंय.
ओके. हां. तर म्हणजे अल्गोरिदम आहे, की कोणत्याही गोष्टीच्या स्टेप बाय स्टेप प्रोसिजर असं आपण अल्गोरिदमकडे बघतो. त्यानंतर आहे तो म्हणजे प्रोग्राम. आता प्रोग्राम म्हणजे नेमकं काय असणार? तर अल्गोरिदम तुम्ही इंग्लिश लाइक लँग्वेजमध्ये म्हणजे कोणत्याही हायर लेव्हल लँग्वेजमध्ये लिहू शकता. बरोबर आहे? म्हणजे आपण जे बोलतोय, आता मी मराठीमध्ये बोलतेय. मराठी, इंग्लिश किंवा आपल्या ज्या बोलीभाषा आहेत, त्या एकदम हाय लेव्हल लँग्वेज तुम्ही त्याला म्हणू शकता. आणि मग जसं-जसं आपण आपली जी लँग्वेज आहे, ती कॉम्प्युटरच्या भाषेच्या जवळ-जवळ नेत जातो, तसं-तसं ते काय होत जातं? तर ती लो लेव्हल लँग्वेज होत जाते. बरोबर आहे? तर त्या एका लो लेव्हल लँग्वेजमध्ये म्हणजे मिडल लेव्हल आपल्याला म्हणता येईल. अगदी लो लेव्हल नको म्हणूया आपण. कारण अगदी लो लेव्हल लँग्वेज जी असते किंवा लो लेव्हल लँग्वेज आपण ज्याला डेफिनिशन ॲक्चुअल जी सांगितली जाते ती 1-0 मध्ये किंवा डिजिटल फॉर्मॅटमध्ये ती असते. पण ॲक्चुअल आपले जे प्रोग्राम्स असतात ते हाय हाय लेव्हल लँग्वेजमध्येच असतात. पण त्याच्याही पेक्षा हाय लेव्हल लँग्वेज आपली खरी असू शकते. मग आता आपण कोणती हाय लेव्हल लँग्वेज वापरतो प्रोग्राम लिहिण्यासाठी? तुम्ही आत्तापर्यंत कोणकोणत्या हाय लेव्हल लँग्वेजमध्ये प्रोग्राम लिहिलेले आहात? अनम्यूट करा आणि सांगा कोणीही पटकन. कोणकोणत्या लँग्वेजमध्ये तुमचं प्रोग्रामिंग आत्तापर्यंत झालेलं आहे? कोणीही अनम्यूट करा आणि पटकन सांगा. ऐकवलं त्याच्यानंतरच ऐकू नाही आलं. ओके, ठीक आहे. तर मग मी परत एकदा ही कन्सेप्ट सांगते. लेव्हल लँग्वेज म्हणजे काय आणि लो लेव्हल लँग्वेज म्हणजे काय? आता हा पॉइंट इथे फक्त आपण डिस्कस करतोय. का डिस्कस करतोय? कारण आपल्याला आता प्रोग्राम लिहायचे आहेत. थोडक्यात आपण आता मी मराठीत बोलतेय. जे काही मी मराठीत बोलतेय ते तुमच्या डोक्यामध्ये कशात तरी स्टोअर होतंय. आता जे मी समजा एखादं प्रॅक्टिकल तुम्हाला मी करायला सांगितलं. तर मी ते माझ्या भाषेमध्ये मराठी, इंग्लिश असं मिक्स करून तुम्हाला सांगणार. त्याच्यानंतर मी तुम्हाला एक स्टेटमेंट लिहून देणार, प्रोग्राम स्टेटमेंट. आता प्रोग्राम स्टेटमेंट हे कोणत्या भाषेत असणार आहे? हे आत्ता आपण पूर्णपणे हाय लेव्हल लँग्वेजमध्ये आपलं सगळं काम चालू आहे. ओके. तर आता पण आपण जी बोलतोय ही कोणतीही स्ट्रक्चर्ड कॉम्प्युटरसाठीची लँग्वेज नाहीये. आपली ही बोलीभाषा आहे, ज्याच्यामध्ये आपण कम्युनिकेशन करतोय आणि कॉम्प्युटरकडे जेव्हा तुम्ही पोहोचता, कॉम्प्युटर आणि आपण ह्याच्यामध्ये काहीतरी दुवा आपल्याला जेव्हा बांधावा लागतो, ह्याच्यामध्ये काहीतरी इंटरफेस आपल्याला ठेवावा लागतो, तेव्हा असं मी असं म्हणेन की असा-असा प्रोग्राम तुम्ही करा. उद्या दुसरे टीचर आले तर वेगळ्या भाषेमध्ये म्हणजे थोडी भाषा वेगळी नाही, त्यांचे वर्डिंग वेगळे असतील त्याच एक्सप्लेनेशनचे. मग आता कॉम्प्युटरला किंवा कोणत्याही मशीनला तर तुम्ही असं वेगवेगळ्या वर्डिंगमध्ये प्रत्येक गोष्ट सतत सांगायला लागलात, तर त्याला ती कळून घेणं हे खूप कठीण गोष्ट आहे. म्हणून काय केलं गेलं, तर त्या हाय लेव्हल लँग्वेजमध्ये म्हणजे आपल्या बोलीभाषेमध्ये आता कॉम्प्युटर हा इंग्लिश लँग्वेजमध्ये तयार झाला म्हणून तिथे हाय लेव्हल लँग्वेज ही इंग्लिश म्हटली जाते. पण त्याच्याही वरती आपण ट्रान्सलेशन करून मराठी किंवा इतर ज्या भाषा आहेत त्या आणखीन त्याच्यापेक्षा हाय लेव्हल लँग्वेज म्हणून त्यांना ट्रीट करू शकतो. ओके. तर आता लक्षात घ्या अशा स्टेप्स डोळ्यासमोर आणा. आता नेमका माझा व्हिडिओ तुम्हाला दिसत नाहीये, पण स्टेप्स डोळ्यासमोर आणा. एकदम वरच्या लेव्हलला आपल्या बोलीभाषा आहेत. तिथे इंग्लिश लेव्हल लँग्वेज म्हणजे इंग्लिश लँग्वेज तुम्ही ठेवलीत तरी चालेल. तुमच्या बोलीभाषेतली कोणतीही भाषा ठेवलीत, मराठी ठेवलीत तरी चालेल. पण मग मराठीमधनं तुम्हाला इंग्लिशमध्ये थोडं म्हणजे एक पायरी खाली उतरावी लागेल. असं एक जिना डोळ्यासमोर आणा, स्टेअरकेस डोळ्यासमोर आणा आणि ह्या पायऱ्या उतरत जाऊन सगळ्यात शेवटी आपल्याला लो लेव्हल लँग्वेजपर्यंत पोहोचायचं आहे. आणि लो लेव्हल लँग्वेज आत्तापर्यंत आपण जी बघितली, ती म्हणजे कोणती होती? तर 1010 फॉर्मॅटमधली जी असते त्याला आपण काय म्हणतो? तर लो लेव्हल लँग्वेज म्हणतो, की जी पूर्णपणे टेक्निकल असते. आपल्याला हाय लेव्हल लँग्वेज ज्यांना समजते, त्यांना डायरेक्टली लो लेव्हल लँग्वेज 1010 च्या फॉर्मॅटमधली समजू शकत नाही लगेच. तुम्हाला ते ट्रान्सलेट करत आलात, तर तुम्हाला ती कळू शकेल. मग काय करावं लागेल? तर जिन्याच्या सगळ्यात खालच्या पायरीवरती जी लो लेव्हल लँग्वेज आहे, म्हणजे 1010 चा फॉर्मॅटमध्ये जो कुठला प्रोग्राम लिहिलेला आहे, तो तुम्हाला आधी बायनरीमध्ये बघावा लागेल. सॉरी तो बायनरीमध्ये आहे. तर तुम्हाला तुमच्या आपली गेल्या वेळेला मायक्रोप्रोसेसरला जशी भाषा होती ना, असेंब्ली लेव्हल लँग्वेज, त्या असेंब्ली लेव्हल लँग्वेजमध्ये कसं आहे, तसं बघावं लागेल. मग असेंब्ली लेव्हल लँग्वेज तुमच्या सी प्लस प्लस सारख्या प्रोग्रामच्या भाषेमध्ये किंवा सिंटॅक्समध्ये आपल्याला कन्व्हर्ट करावी लागेल आणि मग तो प्रोग्राम बघावा लागेल आणि मग ॲक्चुअली तो प्रोग्राम किंवा तो सिंटॅक्स ज्या माणसाला कळतोय, तो ते तुम्हाला इंग्लिश लाइक लँग्वेजमध्ये किंवा आता मी तुम्हाला
ती वर चढत कशी येते बघा. असेंब्ली लेव्हल लँग्वेजमधला प्रोग्राम मी एखाद्या हाय लेव्हल लँग्वेजमध्ये म्हणजे सी असेल, C++ असेल, जावा असेल, कुठल्यातरी लँग्वेजमध्ये कन्व्हर्ट केला, बघितला आणि आता तो बघितल्यानंतर मला ती लँग्वेज कळतेय म्हणून मी इंग्लिशमधनं मराठीमध्ये ट्रान्सलेट केलं आणि तुम्हाला सांगितलं की 2 नंबरची बेरीज करण्यासाठी, 2 आकड्यांची बेरीज करण्यासाठीचा हा काय आहे? आता प्रोग्राम आहे. असं मी तुम्हाला एकदम हायर लेव्हल लँग्वेजमध्ये सांगितलं. म्हणजे आपल्याला काय करावं लागतं, तर आपल्या भाषेमध्ये कॉम्प्युटरला डायरेक्टली कळू शकत नाही. वरच्या लेव्हलने बोलतो आपण जरा, म्हणून त्याला म्हणायचं हाय लेव्हल लँग्वेज. ते त्याच्या डोक्यावरनं जातं. कोणाच्या? कॉम्प्युटरच्या. आणि म्हणून आपल्याला त्याच्यापर्यंत, त्याच्या लेव्हलला उतरून त्याच्या भाषेमध्ये कोणतीही गोष्ट सांगावी लागते. आता ॲक्चुअल हे जे काही मी एक्सप्लेनेशन दिलं, हे सगळं ऑपरेटिंग सिस्टमच्या सुरुवातीला किंवा कोणत्याही प्रोग्रामिंग लँग्वेजच्या सुरुवातीला हे एक्सप्लेनेशन झालेलं आहे. पण आत्ता मी मुद्दाम हे सगळं का सांगतेय? कारण अल्गोरिदम वरच्या लेव्हलचं आहे. हाय लेव्हल लँग्वेजमध्ये अल्गोरिदम लिहिलं जातं. आत्ता आपण आपली जी एज्युकेशनची लँग्वेज आहे ती कोणती आहे? इंग्लिश आहे. इंग्लिशमध्ये आपण कॉम्प्युटर प्रत्येकाचं वेगळं असू शकतं. म्हणजे ती काय झाली? हाय लेव्हल लँग्वेज. आता त्या हाय लेव्हल लँग्वेजमधून जरी आपण प्रोग्रामचा सिंटॅक्स तयार केला, प्रोग्राम लिहिला, तरीही त्या ठिकाणी किंवा त्या स्टेपला आपण प्रोग्रामच्या किंवा कॉम्प्युटरच्या थोडेसे जवळ जातोय. म्हणजे काय करतो, तर अल्गोरिदम हे माझ्या भाषेमध्ये म्हणजे माझ्या हाय लेव्हल लँग्वेजमध्ये असतं. तिथून मी एकच पायरी खाली उतरते. कॉम्प्युटरच्या दृष्टीने अजूनही माझी एकच पायरी उतरणं हे हाय लेव्हल लँग्वेजच आहे. पण अशा मी कोणकोणत्या लँग्वेज वापरू शकते? तुम्ही आत्तापर्यंत अल्गोरिदम्स लिहून त्याचे प्रोग्राम्स जे लिहिलेले आहेत, ते कोणकोणत्या लँग्वेजमध्ये लिहिलेले आहेत? असा मुळात माझा प्रश्न आहे. ओके. तुम्हाला मधल्या काही ऐकू नाही गेलं म्हणून मी परत ते सगळं नीट एक्सप्लेन केलं एकदा. आता फक्त मला सांगा, की तुम्ही कोणकोणत्या हाय लेव्हल लँग्वेज शिकलेले आहात? किंवा तुम्हाला माहिती आहेत? कोणी अनम्यूट करा आणि सांगा. ओके, चॅटमध्ये टाकलंय. C++, पायथॉन बरोबर आहे. बरं आणखीन तुम्हाला कोणत्या लँग्वेजेस माहिती आहेत का? चॅटिंग मास्टर आहेत सगळे नुसते. अनम्यूट करून बोलत नाही बघ कोण. ठीक आहे, असू दे. उत्तर देता हेच खूप आहे. जावा, पायथॉन ठीक आहे. तर ह्या सगळ्या ज्या लँग्वेजेस बद्दल तुम्ही बोलताय, तुमचं कन्व्हर्जन आपण त्या पर्टिक्युलर लँग्वेजचं सिंटॅक्स आता Cमध्ये मी प्रोग्राम लिहिते किंवा जावामध्ये मी प्रोग्राम लिहिते किंवा पायथॉनमध्ये मी प्रोग्राम लिहिते. म्हणजे नेमकं काय करते? कोणतीही लँग्वेज असेल, तर त्याला अल्गोरिदम एकच असतं. सेट ऑफ स्टेप्स किंवा स्टेप बाय स्टेप प्रोसिजर ही सारखीच असते. फक्त त्याचं जे कन्व्हर्जन आहे Cमध्ये, C++मध्ये, जावामध्ये, पायथॉनमध्ये किंवा सी हॅशमध्ये कोणतीही लँग्वेज जरी तुम्ही घेतलीत, तरी त्याच्यामध्ये कन्व्हर्ट करत असताना त्या कोणत्या लँग्वेजमध्ये मी कन्व्हर्ट करते, त्या लँग्वेजचा सिंटॅक्स मला वापरला पाहिजे. म्हणजे अल्गोरिदमची पहिली स्टेप वाचली. आता मी विचार करणार, की मी कोणत्या लँग्वेजमध्ये प्रोग्राम लिहितेय, त्याचा सिंटॅक्स वापरून किंवा त्याला मेन लागतं का काय लागतं, का क्लास तयार करायला लागतो. हे ती लँग्वेज जेव्हा मी शिकते, प्रोग्रामिंग लँग्वेज जेव्हा मी शिकते, तेव्हा मला कळतं आणि मग त्या प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये मी पर्टिक्युलर प्रोग्राम, एखादा अल्गोरिदम वाचून लिहू शकते. बरोबर आहे? म्हणजेच प्रोग्राम हा पण काय आहे? ए प्रोग्राम इज अ सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स दॅट परफॉर्म अ गिव्हन टास्क. जस्ट सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स आहेत.
कशासाठी इन्स्ट्रक्शन्स त्या लिहायच्या आहेत? तर एखादं पर्टिक्युलर काम पूर्ण करण्यासाठी आपल्याला जर त्याला सूचना द्यायच्या आहेत, तर त्याच्यासाठीच्या सगळ्या सूचना ह्या काय करणार आहोत आपण? एकत्र लिहिणार आहोत. आणि त्या कोणत्या भाषेत लिहिणार आहोत? तर जो कंपायलर वापरतोय आपण, जी प्रोग्रामिंग लँग्वेज तुम्ही आता वापरताय, त्याचा सिंटॅक्स वापरून तुम्ही ते लिहिणार. पुढे तुम्ही एक-एक पायरी आणखीन उतरताय आणि कॉम्प्युटरच्या जवळ जाताय. लो लेव्हल लँग्वेज तुम्ही अडॅप्ट करत जाताय. पण मधल्या ह्याला ॲक्चुअल लो लेव्हल लँग्वेज असं न म्हणता त्याला असेंब्ली लेव्हल लँग्वेज असं म्हटलं जातं. मग ती असेंब्ली लेव्हल लँग्वेज म्हणजे कोणती? तर जी आपण गेल्या वेळेला मायक्रो प्रोसेसरच्या वेळेला शिकलो इन्स्ट्रक्शन्ससाठी. मग मूव्ह A, किंवा MVA वगैरे अशा ज्या काही इन्स्ट्रक्शन्स आपण शिकलो. त्या इन्स्ट्रक्शनची लँग्वेज म्हणजे काय होती? तर असेंब्ली लेव्हल लँग्वेज होती. आणि त्या असेंब्ली लेव्हल लँग्वेजमधनं तुम्ही ते हेक्साडेसिमल नंबर्समध्ये पुन्हा कन्व्हर्ट करत होतात. आणि म्हणजे अजून एक-एक पायरी तुम्ही उतरत जाताय आणि तो हेक्साडेसिमल नंबरचा जो कोड आहे, तो पुन्हा बायनरीमध्ये कन्व्हर्ट केला जातोय. अजून एक पायरी तुम्ही खाली उतरलात आणि ती बायनरीमध्ये लिहिलेली जी काही सेरीज त्याला मिळेल 1010च्या फॉर्मॅटमध्ये, ती एकदम लोअर लेव्हल लँग्वेज झाली. ती कॉम्प्युटरला कळू शकते. म्हणजे आपल्याला एक-एक स्टेप उतरत-उतरत कॉम्प्युटरच्या लेव्हलपर्यंत उतरायला लागतं. पण आणि असं का उतरत जायला लागतं? कारण मला जर कोणी सांगितलं, की डायरेक्टली, की बायनरीमध्ये प्रोग्राम लिहून दे 2 नंबर्स ॲड करण्यासाठीचा. नॉर्मल कॉमन मॅन नाही लिहू शकत. बायनरीमध्ये प्रोग्राम लिहिणं हे जवळपास म्हणजे खूप कठीण गोष्ट आहे. अशक्य नाही म्हणता येणार. पण तरीही जरी मी लिहायचा ठरवला, तरी मला हे अशा पद्धतीने कन्व्हर्जन करतच गेलं पाहिजे. डायरेक्टली आत्ता मी जसं सांगू शकते, की व्हॉइड मेन नंतर कर्ली ब्रॅकेट त्याच्यामध्ये असं-असं लिहा. हे जितक्या इझिली मी सांगू शकते, तितक्या इझिली मी 1010, 111 असं नाही सांगू शकत. कारण मी ह्युमन बीइंग आहे. आय एम नॉट अ कॉम्प्युटर ऑर रोबोट. सो मला काय केलं पाहिजे, माझ्या हायर लेव्हल लँग्वेजपासून उतरत लो लेव्हल लँग्वेज म्हणजे बायनरीपर्यंत ही कन्व्हर्जन्स केली पाहिजेत. तर आत्ता आपला विषय फक्त एवढाच मर्यादित आहे, की प्रोग्राम म्हणजे काय आणि अल्गोरिदम म्हणजे काय? अल्गोरिदम म्हणजे आपल्या भाषेत हाय लेव्हल लँग्वेजमध्ये सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स आपण ज्या काही देतोय किंवा सेट ऑफ स्टेप्स असं म्हणूया, मोर प्रिसाइज म्हणूया. सेट ऑफ स्टेप्स फॉर पर्टिक्युलर प्रोसिजर किंवा टू अचीव्ह पर्टिक्युलर टास्क. आणि त्या ज्या सेट ऑफ प्रोसिजर आहे किंवा सेट ऑफ स्टेप्स आहे, त्या स्टेप्स जेव्हा मी सिंटॅक्स वापरून एखाद्या पर्टिक्युलर प्रोग्रामिंग हायर लँग्वेजमध्ये C++, जावा, पायथॉन सारख्या कन्व्हर्ट करते, तर तीही कॉम्प्युटरच्या दृष्टीने हायर लेव्हल लँग्वेजच आहे. आणि त्याच्यातला जे काही सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स आहेत, त्याला मी काय म्हणणार आहे, तर प्रोग्राम असं म्हणणार आहे. जस्ट अ मिनिट. कसलं तरी नोटिफिकेशनचं टुंग-टुंग वाजतंय. काय वाजतंय मला बघायला हवं. ओके. नाहीये, इथे तरी काही दिसत नाहीये. तर प्रोग्रामच्या पुढचा पॉइंट होता प्रॉपर्टीज ऑफ एन अल्गोरिदम. आता हे अल्गोरिदम्स असतात, ती का लिहून घ्यावी लागतात कोणत्याही प्रोग्राम लिहिण्यापूर्वी? आता खरं तर त्याच्या प्रॉपर्टीज बघूया आपण, म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा कळेल. नॉन ॲम्बिग्युइटी, कोणत्याही प्रकारची संदिग्धता म्हणजे काय? तर नेमकं आता कोणता डिसिजन घ्यायचा आहे? येस आन्सर आलं, कंडिशन आहे एखादी. त्या कंडिशनमध्ये त्याचा आन्सर ट्रू असेल. त्या कंडिशनचा जे काही आन्सर आहे किंवा कंडिशन इव्हॅल्युएट केल्यानंतर जर जे काही इव्हॅल्युएट होतं ते व्हॅल्यू ट्रू असेल, तर नेमकं कोणत्या सेट ऑफ स्टेप्स फॉलो करायच्या आहेत? नाही असं आलं, तर कोणत्या सेट ऑफ स्टेप्स फॉलो करायच्या आहेत? हे सगळं प्रोग्राममध्ये व्यवस्थित लिहिलेलं असतं. अल्गोरिदममध्ये व्यवस्थित आपण मेन्शन केलेलं असतं. डिसिजन कोणता घ्यायचा आहे? कंडिशन काय आहे? सो तिथे आता असं-असं झालंय. मग मी काय बरं करू? असा प्रश्न कधीही अल्गोरिदमला पडत नाही. कारण एखादी पर्टिक्युलर गोष्ट अचीव्ह करण्यासाठी काय-काय केलं पाहिजे? ह्याच्यातल्या प्रत्येक स्टेप तिथे लिहिली गेलेली आहेच. एखादी स्टेप राहिली असं होणार नाही, कारण त्या अल्गोरिदममध्ये ते पूर्ण असणार नाही, बिनचूक असणार नाही. सो बिनचूक एक एरर फ्री अल्गोरिदम आहे असं गृहीत धरा. तर त्याच्या प्रॉपर्टीज आपण बघतोय. सो इट इज नॉन ॲम्बिग्युअस. रेंज ऑफ इनपुट,
कोणताही अगदी साध्या प्रोग्रामसाठीचं लिहिलेलं अल्गोरिदम घ्या, 2 नंबर्स ॲड करण्यासाठीचं अल्गोरिदम घ्या. तर त्याच्यामध्ये रेंज ऑफ इनपुट तुम्ही डिसाईड करू शकता, की 2 इंटिजर नंबर मी ॲड करू शकतोय. मग कोणतेही इंटिजर नंबर तुम्ही ॲड करू शकता. रेंज ऑफ इनपुट तिथे तुम्ही देऊन बघू शकता. त्या अल्गोरिदमवरती अप्लाय बघू शकता, टेस्टिंग करू शकता. मल्टिप्लिसिटी. समजा मी सांगितलं, की 2 नंबर ॲड करण्यासाठीचा प्रोग्राम लिहिलायत ना, जरा ते 2 नंबर सबट्रॅक्ट पण करून दाखवा. पहिला नंबर जो आहे त्याच्यातून दुसरा नंबर सबट्रॅक्ट पण करून दाखवा. तर आपण अल्गोरिदममध्ये छोटेसे ॲप्रोप्रिएट चेंजेस करून ते अल्गोरिदम मल्टिप्लिसिटी म्हणजे त्याच्यामध्ये वाढ पण करू शकतो. ती वाढ केल्यामुळे फायदा काय होणार आहे, की अजून एक फंक्शनॅलिटी माझ्या प्रोग्राममध्ये ॲड होणार आहे. सो अशी जर कोणती नवीन फंक्शनॅलिटी, नवीन काहीतरी रिक्वायरमेंट आली, जसं आत्ता मी आधी ॲडिशन फक्त सांगितली होती आणि मग माझी ॲडिशनल रिक्वायरमेंट काय होती, की सबट्रॅक्शन पण करून द्या. तर अशी जर कोणती ॲडिशनल रिक्वायरमेंट आली, तर अल्गोरिदममध्ये योग्य त्या पद्धतीने चेंजेस करून आपण काय करू शकतो, तर आपला जो प्रोग्राम आहे त्याच्यात मल्टिप्लिसिटी सुद्धा आणू शकतो. स्पीड तर आहेच, की अगदी बेसिकपासून विचार करत बसण्यापेक्षा प्रोग्राम लिहिताना किंवा सिंटॅक्स लिहित असताना अ, जर डायरेक्ट म्हणजे तुम्हाला अगदी फ्रॉम कोअर विचार करत बसायला लागलं, तर तुमचा स्पीड पडणार नाही. बरं तो एरर फ्री नसेल कारण तुम्ही टेस्टिंग केलेलं नाहीये. व्हेअरएज जर अल्गोरिदमच तुमचं ऑलरेडी टेस्ट केलेलं असेल, तर तुमचा प्रोग्राम तुम्हाला फक्त कन्व्हर्ट करायचा आहे सिंटॅक्समध्ये. ज्या लँग्वेजमध्ये तुम्ही प्रोग्राम लिहिताय त्याच्यामध्ये. सो इथे स्पीड पण मेंटेन होणार आहे तुमच्या आउटपुट देण्यासाठीचा आणि फायनाइटनेस. फायनाइटनेस म्हणजे काय? तर एखादी गोष्ट तुम्ही किती आपल्या त्याचा स्कोप काय आहे? तर आत्ता माझा स्कोप काय होता? ॲडिशन एंड सबट्रॅक्शन. एवढाच स्कोप माझा मी म्हणजे अरिथमेटिक ऑपरेशन्स एवढाच स्कोप मी ठरवून ठेवला होता आणि म्हणून तेवढ्यासाठीचाच अल्गोरिदम लिहिला, तेवढ्यासाठीच समजा मी प्रोग्राम लिहिला. फायनाइटनेस आहे. माझा अल्गोरिदम हे पण करू शकतो, ते पण करू शकतो. असं ह्याच्यामध्ये काहीही वाढवून सांगणं नाहीये किंवा कमी करून सांगणं पण नाहीये. जे आहे ते असं आहे. सो धिस इज कॉल्ड फायनाइटनेस. ओके. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे इम्पोर्टन्स ऑफ अल्गोरिदम एनालिसिस.